गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा टॉपिक सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण ह्युमन हेल्थची स्टडी केली. ह्युमन हेल्थ म्हणजे काय, व्हॉट इज द मीन्स ऑफ द डिसीज, व्हॉट इज द मीन्स ऑफ द हायजेनिक कंडिशन, इम्युन सिस्टीम, द ब्रँचेस ऑफ द इम्युनॉलॉजी. ओके, इम्युन सिस्टीमची कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, अँटीजीन म्हणजे काय, अँटीबॉडी म्हणजे काय, ह्याची स्टडी आपण लास्ट लेक्चरला केली. त्याच्यानंतर टाईप ऑफ द इम्युनिटी स्टडी केली. इनेट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी असे दोन टाईप आहेत इम्युनिटीचे. ओके, देअर आर अदर नेम्स फॉर दॅट. इनेट इम्युनिटी मीन्स नॉन स्पेसिफिक ऑर नॅचरल, व्हाईल अक्वायर्ड इम्युनिटी इज द ॲडॅप्टिव्ह ऑर स्पेसिफिक. ओके, तर इनेट इम्युनिटी आपण स्टडी केली. इनेट इम्युनिटीमध्ये असणारे जे काही बॅरियर्स आहेत ते बॅरियर्स आपण स्टडी करायला लागलो आहे. त्यातला पहिला बॅरियर स्टडी केला आहे आपण, इपिथेलियल सरफेस. ओके, इपिथेलियल सरफेस ह्याच्यामध्ये स्किन, म्युकस मेम्ब्रेन आणि बॉडी सिक्रिशन हे 3 पॉईंट बघितले. आता दुसरा जो बॅरियर आहे अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस इन ब्लड अँड टिश्यू. आता अँटी मायक्रोबियल सबस्टन्सेस या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे, अँटी मीन्स काय असणार आहे, विरुद्ध. मायक्रोबियल सबस्टन्सेसच्या विरुद्ध काम करणारं ब्लडमध्ये असणारा असा तो केमिकल असणार आहे. ओके, मग हे जे काही अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस आहेत जे ब्लडमध्ये किंवा जे टिश्यूमध्ये प्रेझेंट असतात ते कोणते आहेत, तर ब्लडमध्ये असणारी सिरम प्रोटीन्स. In blood there are number of serum proteins are present which are present in inactive site. That proteins are useful for the killing the microbial pathogens. हे जे काही प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन त्या बॅक्टेरियाला काय करत असतात किंवा व्हायरसेसला किल करत असतात. विथ द फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लिमेंट कॅस्केडच्या स्वरूपामध्ये ॲक्टिव्ह होऊन ते काय करत असतात, टोटल त्या मायक्रोबियल सबस्टन्सला किल करत असतात. ओके, आता याच्यामध्ये महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, WBC आर प्रोटेक्ट फ्रॉम व्हायरल इन्फेक्शन. WBC काय करत असते, व्हायरल इन्फेक्शन्स जे असतात व्हायरल इन्फेक्शन्सला किल करत असते. ओके, त्याच्यानंतर आता जो दुसरा आहे C पॉईंट, सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. सेल्युलर फॅक्टर्स इन इनेट इम्युनिटी. आता याच्यामध्ये कोणता आहे, लिम्फोसाईट. बी लिम्फोसाईट किंवा टी लिम्फोसाईट. लिम्फोसाईटचे 2 प्रकार आहेत. नॅचरल डिफेन्स अगेन्स्ट द इन्व्हॅजन ऑफ द ब्लड अँड टिश्यू बाय द मायक्रोब्स अँड अदर फॉरेन सबस्टन्सेस. नॅचरल जो डिफेन्स असणार आहे आपल्या बॉडीमध्ये ते कशामार्फत होणार आहे, तर ह्या लिम्फोसाईट मार्फत होत असतं. फॉरेन सबस्टन्सला किल करायचं काम कोण करत असतं, हे लिम्फोसाईट करत असतात. With that there are foreign particles are mediated by the macrophages. जे काही फॉरेन पार्टिकल्स आहेत त्याला किल करायचं काम लिम्फोसाईट किंवा मॅक्रोफेजेस हे सुद्धा करतात. मायक्रोफेजेस आहेत. विथ द हेल्प ऑफ द फॅगोसायटोसिसद्वारे ही प्रोसेस कॅरी करत असतात. दे रिमूव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच एंटर इन द बॉडी. बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम एंट्री घेत असतात त्याला किल करायचं काम कोण करत असतात, लिम्फोसाईट. ओके, लिम्फोसाईट कॉल द नॅचरल किलर सेल्स किंवा NK नॅचरल किलर सेल. NK सेल म्हटलं जातं का, बिकॉज दॅट आर इम्पॉर्टंट इन द नॉन स्पेसिफिक डिफेन्स अगेन्स्ट व्हायरल इन्फेक्शन. नॉन स्पेसिफिक डिफेन्समध्ये हे काम करत असतात. व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा ट्युमर असेल ह्याला किल करायचं काम कोण करत असतं, लिम्फोसाईट करत असतात. दॅट आर द सेकंड बॅरियर, अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस. मग ते इन फॉर्म ऑफ द प्रोटीन्स विच आर प्रेझेंट इन द ब्लड अँड टिश्यू. आणि सेल्युलर फॅक्टर्स इन द इनेट इम्युनिटी कोणत्या फॉर्ममध्ये असणार आहेत, लिम्फोसाईट असेल, मायक्रोफेजेस असेल, मॅक्रोफेजेस असेल. विथ द हेल्प ऑफ द फॅगोसायटोसिस they remove the microorganism which are enter in the body. Okay, these are the 3 barriers. Fourth barrier is the fever. आता fever म्हणजे काय असणार आहे, आपल्याला माहीत आहे fever म्हणजे काय असणार आहे, increase in the temperature. Okay, fever increase in the body temperature is arrest growth of the microbes.
बॉडीचं टेम्परेचर एक नॉर्मल असतो. जर त्या टेम्परेचरपेक्षा बॉडीचं टेम्परेचर वाढलं तर त्याचं कारण त्यामुळं काय होतं, तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे बॉडीमध्ये असतात त्याच्यामुळं हे मायक्रो ऑर्गॅनिझममुळं बॉडी टेम्परेचर वाढत असतं. पण दुसरी कोणतीही मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये आत एंट्री करून घेत नाही. त्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यालाच किल केलं जातं. फीवर स्टिम्युलेट द प्रोडक्शन ऑफ द इंटरफेरॉन. Fever stimulate the production of the interferon and help in the recovery from the viral infection. ओके, फीवरमुळं काय होणार आहे, इंटरफेरॉन प्रोडक्शन होतं आणि त्यामुळं व्हायरल इन्फेक्शन रिकवर करण्यासाठी मदत होते. ओके, आता फीवर जे आहे, फीवर एक फिजिओलॉजिकल बॅरियर आहे की ज्याच्यामध्ये बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं. ओके, आता याच्यामध्ये काही अजून pH आहे. pH सिक्रिशन म्हणजे आता टोटल बॉडीमध्ये आपले काही ठिकाणी pH काय होत असतो, चेंज झालेला असतो. कुठं तर इन द स्टमक pH काय असतो, कमी होत असतो, कमी जास्त होत असणार HCl असतं त्यामुळं. ओके, इट इज अ बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम विच आर प्रेझेंट. ओके, ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम्स असतात. किंवा आपले जे काही टिअर्स असतात, टिअरमध्ये सुद्धा बॅक्टेरियोलायटिक एन्झाईम्स प्रेझेंट असतात की ज्याच्यामुळं डोळ्यामध्ये कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम जाऊ नये, इन्व्हेड होऊ नये. बॉडी टेम्परेचर जे असणार आहे, बॉडी टेम्परेचरमुळे ल्युकोसाइट रिलीज द पायरोजिन्स. ल्युकोसाइट्स आर द सेल्स म्हणजे कोणते, WBC रिलीज द पायरोजिन्स विच कॉज राईज इन बॉडी टेम्परेचर. WBC पायरोजिन सिक्रेट करतात त्यामुळं बॉडी टेम्परेचर वाढतो आणि ज्याच्यामुळं मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय होते, इनहिबिट होते, थांबते. ओके, दिस इज द फीवर. नेक्स्ट इज द ॲक्यूट फेज प्रोटीन्स. APPS ॲप्स म्हटलं जातं, ॲक्यूट फेज प्रोटीन्स. त्याच्यामध्ये काय असणार आहे, इन्फेक्शन ऑन इंजुरी लीड टू द सडन इन्क्रीज इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सर्टन प्लाझ्मा प्रोटीन कलेक्टिवली कॉल्ड ॲक्यूट फेज प्रोटीन. म्हणजे जे काही एखाद्या जागी समजा इंजुरी झाल्यानंतर तिथं इन्फेक्शन होतं आणि त्यामुळं तिथं काय होणार आहे, प्लाझ्मा किंवा प्रोटीन हे काय होतात, कलेक्ट होतात. एक्झाम्पल, जखम झाली तर जखम झाल्यानंतर तिथं काय होणार आहे, सूज येते. मग हे सूज झाली, का सूज येते तिथं, तर तिथं काय असणार आहे, ॲक्यूट फेज प्रोटीन तिथं काय होतात, कलेक्ट होतात. ओके, आता थोडक्यामध्ये हा कोणता आहे, इन्फ्लेमेटरी बॅरियर आहे. हा इन्फ्लेमेटरी बॅरियर आहे की जो इन्फ्लेमेशन कॉज करतो. इन्फ्लेमेशन इज अ नॉन स्पेसिफिक डिफेन्सिव्ह रिस्पॉन्स. इन्फ्लेमेशन इज नॉन स्पेसिफिक डिफेन्सिव्ह रिस्पॉन्स ऑफ द बॉडी टू टिश्यू डॅमेज अँड इन्फेक्शन अँड टिश्यू. ओके, म्हणजे हा कसला आहे, इन्फ्लेमेशन म्हणजे जर जखम झाली तर सूज जी येते, ही सूज येण्या पाठीमागची कारणं काय आहेत, तर तिथं कोणताही दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझम तिथं एंट्री करू शकू नये. का, तर त्या ठिकाणी C रिलेटिव्ह प्रोटीन तिथं काय होतात, सिक्रीट होतात. CRP प्रोटीन सिक्रीट होतात. त्याच्यामध्ये कोणते आहेत, मॅनोज बाइंडिंग प्रोटीन आहे, α1 ॲसिड आहे, ग्लायकोप्रोटीन आहे, सीरम अमायलोइड P हे प्रोटीन्सची नावं आहेत की जे तिथं प्रेझेंट असतात. ॲप्स आर द बिलीव्ड टू एनहान्स होस्ट रेजिस्टन्स, प्रिव्हेंट टिश्यू इंजुरी अँड प्रमोट रिपेअर ऑफ इन्फ्लेमेटरी लिजन. ॲप्स काय करतात, तर जे काही इंजुरी झालेली आहे तिथं कोणत्याही टाईपचं बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम आत एंट्री करणार नाही ह्याची काळजी घेतात. त्याच्याशिवाय हे जे काही इन्फ्लेमेशन लिजन्स आहे, जिथं जखम झालेली आहे ती रिपेअर करायचं काम ॲप्स करत असतात. ओके, इंजुरीमुळे जे काही रेडनेस किंवा पेन होत असते, ही पेन कमी करण्यासाठी आपण अँटीबायोटिक्स घेतो. त्याच्याशिवाय हे रेडनेस कशामुळं, तर कोणताही टाईपचं बाकीचे मायक्रो ऑर्गॅनिझम आत येऊ नये. आणि ह्यासाठी आपल्या बॉडीमध्ये हिस्टामाइन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचे काही केमिकल सिक्रीट होतात की जे मास्ट सेल असतात, जे मास्ट सेल ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू अँड बॅसोफिल ऑफ द ब्लड विच आर डायलेट. म्हणजे हे जे काही हिस्टामाइन आणि प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतात, जखम झाली म्हणजे तिथून रक्त येतं. मग जे काही आपल्या बॉडीमधले ब्लड व्हेसल आहेत ते नाजूक असतात, ते ब्रेक झालेले असतात, त्याला व्यवस्थित मॅनेज करून ठेवणे किंवा क्लॉटिंग करणे
ही जी काही प्रोसेस आहे, जखम होऊ देऊ नये किंवा बाहेरून कोणतेही मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये आत येऊ नये ह्याची काळजी हे केमिकल घेत असतात. हिस्टामाइन्स अँड प्रोस्टाग्लॅंडिन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये कोणत्याही पद्धतीनं कोणताही बारीक एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम जरी आत आला तर त्याला किल करण्यासाठी आपली बॉडी तत्पर असते. मग ते इन फॉर्म ऑफ ल्युकोसाईट असेल किंवा लिम्फोसाईट असेल की मॅक्रोफेजेस असेल किंवा वेगवेगळ्या केमिकल किंवा अँटीबॉडीज असतील. ह्याच्याद्वारे तयार होणारे जे काही अँटीबॉडीज आहेत हे अँटीबॉडी हेल्प करत असतात. दिज आर स्टिम्युलेट द फॅगोसाइट्स अँड हेल्प इन फॉर्म ऑफ द अँटीबॉडीज. ओके, दिज आर द इनेट इम्युनिटी. त्याच्यानंतर दुसरी टाईप आहे इम्युनिटीची ॲक्वायर्ड इम्युनिटी. त्याला दुसरं नाव आहे ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी किंवा स्पेसिफिक इम्युनिटी. रेजिस्टन्स ऑर इम्युनिटी अन इंडिव्हिज्युअल ॲक्वायर ड्युरिंग लाईफ इज कॉल्ड द ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर म्हणजे काय, आपण ते ग्रहण करणे. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे ग्रहण केलेली इम्युनिटी, आपण नंतर मिळवलेली इम्युनिटी. आता ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑर इम्युनिटी अन इंडिव्हिज्युअल ॲक्वायर एखाद्या इंडिव्हिज्युअलनं मिळवलेली ड्युरिंग लाईफ टाईममध्ये जी काही इम्युनिटी मिळवलेली आहे त्याला म्हटलं तर ॲक्वायर्ड इम्युनिटी. इट हॅविंग ॲबिलिटी ऑफ द बॉडी टू डिफेंड इटसेल्फ अगेन्स्ट स्पेसिफिक इन्व्हेडिंग नॉन सेल्फ फॉरेन एजंट. ह्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये एवढी ॲबिलिटी असते की जो काही बाहेरून एखादा फॉरेन सबस्टन्स किंवा फॉरेन एजंट किंवा पॅथोजन असेल किंवा अँटीजीन असेल आपल्या बॉडीमध्ये इन्व्हेड झाला, आत घुसला, तर त्याला डिफेंड करणे किंवा त्याला किल करायची कॅपॅसिटी ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये असते. मग कोणते असे फॉरेन एजंट आहेत तर बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत, व्हायरसेसमधून असणार टॉक्झिन आहे किंवा ट्रान्सप्लांटेड टिश्यू आहेत. हे काय आहेत, ह्या सगळ्यांना मॅनेज करणे ह्याचं काम कोण करत असतं, स्पेसिफिक इम्युनिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स करत असतं. ॲक्वायर्ड इम्युनिटी इज फाउंड ओनली इन व्हर्टिब्रेट. ॲक्वायर्ड इम्युनिटी फक्त व्हर्टिब्रेटमध्ये प्रेझेंट आहेत. इट सप्लिमेंट द प्रोटेक्शन प्रोव्हाइडेड बाय इनेट इम्युनिटी. इनेट इम्युनिटी जे असेल त्याला प्रोटेक्शन म्हणून त्याला मदत करायचं काम कोण करतं, ॲक्वायर्ड इम्युनिटी. इनेट इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये असतेच, पण याच्याशिवाय अजून त्याला सप्लिमेंटरी काम म्हणून ॲक्वायर्ड इम्युनिटी त्याला हेल्प करत असते. इट रिक्वायर सेव्हरल डेज टू बिकम ॲक्टिव्ह. लगेच ॲक्टिवेट होत नाही ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्याला काही कालावधी लागतो. पण इनेट इम्युनिटी ही काय झालेली असते, ॲक्टिव्ह असते. एनी टाईम इट इज ॲक्टिव्ह, बट ॲक्वायर्ड इम्युनिटी हॅविंग सम टाईम टू ॲक्टिवेट. ओके, मग या ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काही फीचर्स आहेत. कोणते फीचर्स आहेत, पहिला फीचर आहे स्पेसिफिसिटी. स्पेसिफिसिटी मीन्स ॲबिलिटी टू डिफरंट various foreign particles. It is specific to each type of pathogen. Specific आणि स्पेसिफिसिटी या शब्दावरून लक्षात ठेवायचं. जी काही ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे याच्यामध्ये कोणत्याही फॉरेन पार्टिकलला किल करायचं काम ह्याच्यामध्ये असतं. पण ही जी काही ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये स्पेसिफिक पॅथोजनला स्पेसिफिक अँटीबॉडीज किल करू शकते. म्हणजे कोणत्या टाईपचं जिथं अँटीबॉडी पाहिजे हे ॲक्वायर्ड इम्युनिटी समजून घेऊन तिथं ती अँटीबॉडी तयार करत असते, म्हणून त्याला म्हटलं तर स्पेसिफिसिटी. ओके, दुसरं आहे डायव्हर्सिटी. स्पेसिफिसिटीमध्ये अजून काय आहे, इट कॅन प्रोड्यूस स्पेसिफिक अँटीबॉडी ऑर टी लिम्फोसाईट अगेन्स्ट द पर्टिक्युलर अँटीजीन. ओके, डायव्हर्सिटी म्हणजे काय, इट कॅन रेकग्नाइज अ व्हास्ट व्हरायटी ऑफ डायव्हर्स पॅथोजन्स ऑर फॉरेन मॉलिक्युल्स. ओके, डायव्हर्सिटी म्हणजे काय असणार आहे, जे काही कित्येक टाईपचे फॉरेन मॉलिक्यूल किंवा पॅथोजन्स बॉडीमध्ये येतात त्याला रिकग्नाइज करून त्याप्रमाणे अँटीबॉडी तयार करायचं काम कोण करतं, ॲक्वायर्ड इम्युनिटी करत असते. तिसरं आहे डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. द बॉडीमध्ये कित्येक टाईपचे काय आहेत, बॉडी सेल आहेत. स्वतःची बॉडी सेल कोणती आणि फॉरेन सबस्टन्स कोणतं हे ओळखायचं काम कोण करतं, ॲक्वायर्ड इम्युनिटी करू शकते. ओके, डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फमध्ये काय आहे, इट हॅविंग द कॅपॅसिटी टू डिफर इन टू ओन बॉडी सेल अँड फॉरेन और मॉलिक्युल्स सेल्फ टू नॉन सेल्फ. मेमरी, चौथा फीचर आहे मेमरी. द
आफ्टर फर्स्ट एन्काउंटर स्पेसिफिक पॅथोजन रिटेन द मेमरी ऑफ एन्काउंटर. सेकंड टाइम ऑफ द एन्काउंटर ऑफ सेम पॅथोजन ब्रिंग क्विक अँड स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स. आता मेमरी म्हणजे काय आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपली जी काही शक्ती असते कोणती गोष्ट लक्षात ठेवण्याची, याच्यामध्ये आपण त्याला म्हणतो मेमरी. ओके. आता याच्यामध्ये एकदा एखादा डिसीज झालेला आहे, फर्स्ट एन्काउंटर झालेला आहे, एकदा सर्दी येऊन गेलेली आहे समजा, मग हे जे काही त्या सर्दी किंवा खोकला ह्याच्यासाठी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर त्याला कोणती अँटीबॉडी लागणार आहे हे मेमरीमध्ये ठेवायचं काम कोण करत असतं, ॲक्वायर्ड इम्युनिटी. आणि त्या पद्धतीनं आफ्टर द फर्स्ट एन्काउंटर स्पेसिफिक पॅथोजन रिटेन द मेमरी ऑफ द एन्काउंटर. म्हणजे टोटल ती ॲक्वायर्ड इम्युनिटी काय करते, कोणत्या पॅथोजनला कोणती अँटीबॉडी लागणार आहे हे लक्षात ठेवते, मेमरीमध्ये ठेवते. आणि जेव्हा परत तोच मायक्रो ऑर्गॅनिझम परत येईल, परत सर्दी किंवा खोकला त्याच व्हायरसमुळं होत असेल तर त्याला किल करण्यासाठी त्याला परत नवीन अँटीबॉडी तयार करायला वेळ लागणार नाही. ते लगेच क्विक ॲक्शन घेणार आणि लवकरात लवकर तो डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम काय होतो, तो पॅथोजन किल केला जातो आफ्टर द स्ट्रॉंग इम्युन रिस्पॉन्स. कारण माहीत असल्यामुळं कशामुळं तो ऑर्गॅनिझम किल होऊ शकतो. एकदा त्याला तो डिसीज झालेला आहे, परत तोच डिसीज जर झाला तर त्याला किल करण्यासाठी कोणती अँटीबॉडी लागणार आहे, कोणतं औषध लागणार आहे डॉक्टरला माहीत असतं, पण आपल्या बॉडीलासुद्धा हे माहीत असतं. आणि त्यामुळं तो काय ती आपली बॉडी त्या टाईपमध्ये अँटीबॉडीज तयार करते आणि त्याला किल करते. ओके. दिस इज अबाउट द ॲक्वायर्ड इम्युनिटीची काय झाली, ही फीचर झाली. नाव द टाईप्स ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप्स कोणते आहेत तर ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी हे काय आहेत, ॲक्वायर्ड इम्युनिटीचे टाईप आहे. त्यातलं आपण जे पहिलं बघायचं आहे ॲक्टिव्ह इम्युनिटी. ओके. आता ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये द रेजिस्टन्स ऑर इम्युनिटी डेव्हलप्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल ओन सेल इन रिस्पॉन्स टू द इन्फेक्शन ऑर अ व्हॅक्सिन. ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय असणार आहे, इम्युनिटी जी असणार आहे ती डेव्हलप होणार आहे त्या इंडिव्हिज्युअलमध्ये. मग ती कशामुळं, इन्फेक्शनमुळं असेल किंवा व्हॅक्सिनमुळं असेल तयार झालेली इम्युनिटी ॲक्टिव्ह असणार आहेत सेल. ओके. इट हॅज नो साईड इफेक्ट. आपल्या बॉडीवर त्याचा साईड इफेक्ट नसतो. इट प्रोव्हाइड रिलीफ ओनली आफ्टर लॉंग पिरियड. लगेच त्याच्यापासून अँटीबॉडीज तयार होते, त्याला वेळ लागतो. म्हणजे गोळ्या घेतल्या आपण सरळ होतो का लगेच, औषध घेतल्या लगेच सरळ होतो का नाही, त्याला काही कालावधी लागतो. हे कालावधी कशासाठी तर आपल्या बॉडीमध्ये हे जे काही ॲक्टिव्ह इम्युनिटीचे जे काही अँटीबॉडीज आहे ते तयार होण्यासाठी लागणारा वेळ, त्याला थोडा वेळ लागतो, पण त्याच्यापासून आपल्याला रिलीफ मिळतं. इट इज लॉंग लास्टिंग. कित्येक दिवस त्यामुळे आपण आजारी पडत नाही. ओके. मग हे जे ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे, ॲक्टिव्ह इम्युनिटीचे दोन परत टाईप आहेत. कोणते आहेत तर नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आता ही जी काही ॲक्टिव्ह इम्युनिटी आहे याला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीसुद्धा म्हटलं जातं. ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीसुद्धा कशाला म्हटलं जातं, ॲक्टिव्ह इम्युनिटीला म्हटलं जातं. आता नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. इम्युनिटी ॲक्वायर्ड ड्यू टू द इन्फेक्शन इज कॉल्ड नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटी. इन्फेक्शनमुळं झालेले जे काही इम्युनिटी तयार होते त्याला म्हटलं जातं नॅचरली ॲक्वायर्ड इम्युनिटी. इट डेव्हलप बाय अँटीबॉडीज प्रोड्यूस्ड बाय ॲन इंडिव्हिज्युअल ओन सेल. ओके. इट इज डेव्हलप्ड आफ्टर द एंट्री ऑफ द पॅथोजन इन द बॉडी. आता नॅचरल ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काय असणार लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये एकदा एखादी अँटीबॉडीज तयार झाली तर ती अँटीबॉडीज प्रोड्यूस झालेली अँटीबॉडीज ही काय असणार आहे लक्षात ठेवली जाते, नॅचरली तयार होते, त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. इम्युनिटी असणार आहे, इम्युनिटी ही ॲक्वायर होणार आहे. आणि समजा एखादा पॅथोजन असेल बॉडीमध्ये जो एंट्री त्यानं केली तर ही जी काही एंट्री केल्यानंतर जे अँटीबॉडीज तयार झाले ते अँटीबॉडीज कायमच्या बॉडीमध्ये आहे तशा डेव्हलप होऊन राहतात, ते नाहीशा होत नाही. एक्झाम्पल मिझेल्स, गोवर हा जो काही
डिसीज आहे ह्याच्यामध्ये हा असा डिसीज आहे की लाईफमध्ये एकदा झाला तर परत होत नाही. मग जो काही कारण एकदा झाला तर त्याच्यासाठी त्या मिझेल्सच्या जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्याला किल करण्यासाठी जे काही अँटीबॉडीज बॉडीमध्ये तयार झालेत त्या अँटीबॉडी लाईफ टाईम आपल्या बॉडीमध्ये राहतात. त्यामुळे परत मिझेलचा अटॅक आपल्या बॉडीवर होत नाही. ओके, म्हणजे एकदाच होतो मिझेल, परत होत नाही. कारण अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये तयार असल्यामुळं मिझेलचा जरी व्हायरस आला तरी तिथल्या तिथे तो किल केला जातो. आपल्या बॉडीमध्ये त्याची लक्षणं दिसत नाही. दुसरा आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. इम्युनिटी इज ॲक्वायर्ड आर्टिफिशियली. तर पहिलं नॅचरल म्हणजे काय असणार आहे? इम्युनिटी ही नॅचरल असणार आहे. आपली बॉडीज तयार करते अँटीबॉडीज. ओके, तर आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय असणार आहेत? जे काही अँटीबॉडी आहेत ती आपली बॉडी तयार करत नाही, तर आपण ते बाहेरून घेतो, आर्टिफिशियली घेतो विथ द हेल्प ऑफ द व्हॅक्सिनेशन. व्हॅक्सिनेशनद्वारे आर्टिफिशियली आपण ह्या अँटीबॉडीज घेतो. मग व्हॅक्सिन म्हणजे काय असणार आहे? व्हॅक्सिन कंटेन डेड ऑर लाईव्ह बाय अटेनेटेड. म्हणजे काय असणार आहे? डेड किंवा लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहेत की पण लाईव्ह जरी असेल तर त्याचं फंक्शन काय असणार आहे? तिथं होत नसतं. त्यामुळं लाईव्ह असून ते डेड असल्यासारखं त्याचं काम असणार आहे. आणि त्यासारख्या ऑर्गॅनिझमला बघून आपली बॉडी काय करते? अँटीबॉडीज तयार करते. पॅथोजन जे असतात ते पॅथोजनचं स्ट्रक्चर बघते आणि त्याला कसल्या अँटीबॉडीनं किल करू शकतो आपण हे बघून आपण काय करत असतो? आपली बॉडी त्या पॅथोजनला किल करण्यासाठी टॉक्झिक मटेरियल सिक्रीट करत असते. आणि हे टॉक्झिक मटेरियलमुळं आपण त्या डिसीजपासून आपलं प्रोटेक्शन होतं. आता कोरोनाचं जर आपण बघितलं, कोरोनाचं जे काही स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये त्याचं जेनेटिक मेकअप तो वारंवार चेंज करत असतो कोरोनाचा व्हायरस. त्यामुळं त्याची जी काही व्हॅक्सिन तयार करण्यासाठी वेळ लागला, बरोबर. पण एकदा जेनेटिक मेकअप त्याचं कसं चेंज होतं काय आहे त्या हिशोबानं जर व्हॅक्सिन आता तयार जी झालेली आहे ती जी काही व्हॅक्सिन म्हणजे काय असणार आहे? कोरोनाची काय असणार आहेत? मायक्रो ऑर्गॅनिझम असणार आहे डेड किंवा लाईव्ह जे इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असणार आहेत. त्याला आपल्या बॉडीमध्ये जरी सोडलं त्याला बघून आपली बॉडी काय करते? अँटीबॉडीज तयार करते. आपल्या बॉडीमध्ये त्या टाईपची अँटीबॉडीज तयार करायची प्रोसेस होते. कारण ते डेड आहेत म्हटल्यावर आपल्या बॉडीमध्ये त्याचं फंक्शन होणार आहे का? ते आपल्याला डिसीज कॉज करणार आहेत का? नाही करणार. मग डिसीज तर कॉज होणार नाही, पण त्याच्यापासून बचाव करणारी आपल्या बॉडीमध्ये काय तयार होणार आहे? अँटीबॉडीज तयार होते. म्हणजे व्हॅक्सिन म्हणजे हे डेड मायक्रो ऑर्गॅनिझम असतात की जे आपल्या बॉडीमध्ये त्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून प्रोटेक्शन होण्यासाठी अँटीबॉडीज तयार करायला मदत करत असतात. बाय टेकिंग द व्हॅक्सिन इंजेक्शन अँटीबॉडी सिक्रिशन इज स्टिम्युलेटिंग फॉर बॉडी डिफेन्स. आपल्या बॉडी डिफेन्स वाढवण्यासाठी ह्या टाईपचे व्हॅक्सिन घ्यावे लागतात. कोणते व्हॅक्सिन आहेत? तर पोलिओ व्हॅक्सिन आहेत, BCG व्हॅक्सिन. पोलिओ व्हॅक्सिन जे लहान मुलांना दिलं जातं. ओके, पहिल्या 5 वर्षामध्ये. BCG व्हॅक्सिन सुरुवातीच्या सव्वा महिन्यामध्ये हे व्हॅक्सिन दिलं जातं, पहिली लस जी असते. ओके, मग या टाईपमध्ये नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी हे दोन कशाचे टाईप झाले? ॲक्वायर्ड इम्युनिटीचे. ओके, ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये 2 लक्षात ठेवा, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. परत ॲक्टिव्हचे 2, नॅचरल आणि आर्टिफिशियल. नेक्स्ट लेक्चरला आपण पॅसिव्ह इम्युनिटी बघूया. पॅसिव्हसुद्धा त्याचंच असणार आहे, नॅचरल आणि आर्टिफिशियल. आता याचं काय करा तुम्ही? इम्युनिटीचे 2 टाईप, इनेट इम्युनिटी, ॲक्वायर्ड इम्युनिटी. ओके, इनेट इम्युनिटीचे जे बॅरियर्स आहेत ते बॅरियर्स 5 आणि ॲक्वायर्ड इम्युनिटीचे जे काही टाईप आहेत ते टाईप आणि त्याचे सब टाईप ह्याचा चार्ट तयार करा. दिस इज द होमवर्क फॉर यू टू फॉर्म द चार्ट ऑफ द इम्युनिटी. थँक्यू.